5/9 1/3 36/10 मध्ये किती मिळवावे उत्तर म्हणजे 5/3 येईल हा प्रश्न आहे. मग काय करायचं बघा, 5/9 जसं लिहायचं आहे आणि 4 जागी गुणाकार वापरायचा आहे. परत काय करायचं 1/3 लिहायचं आहे आणि नंतर 4च्या जागी का वापरायचं आहे, गुणाकार वापरायचा आहे आणि नंतर 36/10 लिहायचं आहे. बरोबर आहे. किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर काय येणार, 5/3 येणार. हा आपण इथं मांडलेला आहे. आता सॉल्व करायचं बघा. आता सरळ आपण काय करू, 5ने भाग देऊया बघा. 5 5 5 दोन्ही 10, 9 1 9 9 चौक 36. इथं उरले किती आता, 1/3 उरले ते लिहून घ्यायचं आणि गुणाकार 4/2 उरलेले आहे आणि बरोबर 5/3 जशाला तसे. ठीक आहे. आता याला सॉल्व करूया बघा. परत दोघाचा गुणाकार होतो, 4 1 4 आणि 3 दोन्ही 6 होते. आणि बघा इथं बरोबर चिन्हाच्या पलीकडे प्लसमध्ये, इकडे आलं काय वजाबाकीमध्ये होते, इथं वजा द्यायचं. ठीक आहे. आणि हे 5/3 जशाला तसं होते. ठीक आहे. आता बघा सॉल्व करायचा या ठिकाणी हे वजाबाकीचं चिन्ह आहे. ठीक आहे. क्रॉस गुणाकार करायचं. 4 आणि 3चा किती होतात, 12 होते आणि नंतर वजा 5 गुणिले 6 30 होतात. इथं 30 लिहू आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 6 त्रिक 18 होते. बरोबर आहे. आता बघा, आता काय करणार, 30मधून 12 गेले 18 राहतो, 18 लिहायचं आणि हे छेदामध्ये 18 जशाला तसं. बघा याला जर भाग दिला तर काय येतो, 1 येतो. म्हणजे उत्तर काय येणार, 1. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. ठीक आहे.